नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, टीचर आणि मोटिवेटर. नेहमीच माझ्या व्हिडिओमधून हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस या विषयावर व्हिडिओज पोस्ट करीत असतो. त्या व्हिडिओत मी तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील आणि राजापूर तालुक्यातील गावखडी या गावाच्या शेजारी गुरववाडी आणि नानरकरवाडी या ठिकाणी असलेल्या 2 धबधब्यांविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच आवडेल आणि तुम्हाला त्याचा नक्कीच आनंद मिळेल. मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा मिळेल आणि तुमच्यामध्ये फ्रेंडशिप वाढेल. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हा आहे जाकादेवीचा धबधबा. गुरववाडीतला धबधबा. त्याला जाकादेवीचा धबधबाही म्हणतात, कारण तो जाकादेवीच्या मंदिरापासून साधारणतः 4 ते 5 मिनटावर आहे, वॉकेबल डिस्टन्सने. जाकादेवीचं मंदिर गुरववाडीमध्ये आहे आणि ह्या धबधब्याचं पाणीच लोक अगोदर पिण्यासाठी वापरत. हा धबधबा फक्त पावसाळ्यातच असतो, परंतु त्या धबधबाच्या ठिकाणी झरा आहे बघा. तिथे एक मंदिरासारखं छोटंसं हा बघा कोरलेला भाग दिसतोय, तो तिथे झरा आहे. कोरलेला भाग आहे तो झरा आहे तिथे, आणि तिथलं पाणी संपूर्ण या गुरववाडीला पुरवलं जायचं. पण अलीकडे आता ग्रामपंचायतीने नळ पाणी योजना केलेली आहे, त्यामुळे लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पहा कसे प्रेक्षक बघतायत धबधबा, आणि हे अगदी रमणीय स्थान इतकं सुंदर आहे की बघा त्याचा आनंद लुटतात. बघा इथे हे ग्रामपंचायतीने, जिल्हा परिषदेने बांधून दिलेला आहे. हे रस्ता, ही पायवाट बांधून दिली आहे. बघा धबधबा कसा पडतोय. पण मित्रांनो, ही पायवाट पूर्वी पायवाटच होती. हे धरण किंवा ह्या पायऱ्या काही बांधल्या नव्हत्या, नुसती दगडाळ वाट होती. हे बघा तो रस्ता जो दिसतो ना वरून, तो गावकोंडातून असा पुढे येतो आणि तो आपल्या गुरववाडीकडे जात असतो. हे धरण अलीकडेच बांधलेलं आहे, त्याच्या आधी ते नव्हते. 50 वर्षापूर्वी मी ह्या रस्त्याने जेव्हा आलो तेव्हा नुसता खडकाळ रस्ता होता. इथे अजिबात काही नव्हतं, नुसती फक्त दगड आणि धोंडे होते. आणि हा जो धबधबा तुम्हाला दिसतोय, तो जो वरचा भाग होता धबधब्याचा, तो अलीकडे झिजला गेला आहे, आणि आधी जो होता तो वरच्यापासूनच होता. हे बघा जवळून दृश्य बघा, जवळून धबधबा किती सुंदर दिसतो आणि धबधब्याचा परिसर किती रमणीय वाटतं बघा. धबधबा अति उंच नाही आहे, तो केवळ 15 ते 20 फुटापर्यंतच उंच असेल, पण इतका सुंदर रमणीय वातावरण, इतका सुंदर दृश्य पाहून अगदी डोळे दिपून जातात. एवढं सुंदर हे धबधब्याचं आणि त्याच्या आसपासच्या परिसराचं पर्यावरण आहे. हे बघा प्रेक्षक धबधब्याची मजा लुटण्यासाठी आलेले आहेत. पहा ही प्रेक्षक मंडळी धबधब्याचा आस्वाद घेण्यासाठी, धबधब्याची मजा घेण्यासाठी. बघा दुरून कसा दिसतोय बघा, वेगवेगळ्या प्रकाशामध्ये, वेगवेगळ्या सूर्याच्या किरणांमध्ये कसा धबधबा दिसतो बघा. हा 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 ती बघा ह्या धबधब्याचा आणि ह्या धरणाचा उपयोग मुलं कसा करतात बघा. कशी डाय मारली त्या मुलाने आणि पोहतात बघा कशी. हे गावातली मुलं अतिशय उत्तमरित्या त्याचा या धरणाचा उपयोग करून घेतात बघा. हा 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 सुंदर, रोंगटे खडे रह अगदी लहान बालपण आठवलं की असाच या मुलांसारखा आपणही उड्या मारावं आणि पाण्यामध्ये डुंबावं, देवस्थान आहे रे बाबा असं वाटतंय. देवस्थान आहे ते सुचून, परंतु वय झाल्याच्या नंतर माणसाला काही रेस्ट्रिक्शन येतात. तरीही मजा काय 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 हा 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 सुंदर, अति सुंदर. नाही त्या जाकादेवीनेच या मुलांना पाठवलं असावं की हे लेकरू दीपक जाधव नावाचं लेकरू बघा बघा काय डाय मारल्या. दीपक जाधव नावाचं लेकरू हा व्हिडिओ लोकांसाठी
लोकांना आनंद देण्यासाठी व्हिडिओ काढतोय, त्याला आपणही मदत करूया आणि त्याच्यामध्ये भरीक भर म्हणून ही पोहणारी मुलं, पोहा जरा उतानी खेळणारी पोहा. मुलं आपल्याला त्या मातेने, त्या जाकादेवी उलटे, मातेने उलटे. पाठवून दिली. बटरफ्लाय. थँक्यू माते, धन्यवाद तुला खूप हा खूप ठीक आहे आभारी ठीक आहे आहे. मग असं कर. बघा तो मुलगा हा, कसा उलटा बटरफ्लाय. उलटा पोहतोय बघा, उताना बोलतोय बघा. हा 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 काय हे कौशल्य, सुंदर 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 जा ना आणखी सुंदर पोह ना. कौशल्य. पहा अरे उलटी डाय मारली त्याने, काय पोहतो, हा काय हात चालतायत, काय पाय चालतायत बघा. सुंदर, अति सुंदर. शाब्बास बेटा शाब्बास. गॉड ब्लेस यू. जाकादेवी माता तुमचं रक्षण करो आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या मिळो. आणि हे आमचं लेकरू बघा, दर्शन आमचा, तो वाट बघतोय कधी चान्स मिळतो. अरे चान्स घेतला त्याने बघा आणि मारली उडी पाण्यामध्ये. हा 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 कसा पोहतोय बघा, कसा पोहतोय. हा 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 मुंबईकर आहे. मुंबईमध्ये आपली नोकरी धंदा यांच्याकडेच लक्ष अधिक, आपली फॅमिली यांच्याकडेच लक्ष अधिक. त्यामुळे पोहण्याची संधी तशी काही जास्त मिळत नाही. पण जर का त्याला जा. कुठे जर का संधी मिळाली जा परत एकदा. तर ती तो सोडतही नंतर पुस. नाही. पहा या संधीचं सोनं कसं करतोय आणि अरे खूप बाय, जा आनंद ना. लुटतोय बघा. पोहतोय पोहतोय. किती उत्तम उत्तम. कधी डान्स म्हणू नकोस, कुठे फिरणं म्हणू इथून जाऊ नकोस, पोहणं म्हणू नकोस, खेळणं म्हणू नकोस. काय जेव्हा म्हणू जेव्हा नकोस? म्हणून वेळ मिळेल तेव्हा आमचा हा मुलगा त्याच्यामध्ये आनंद लुटत मार लगेच असतो. जा एक. आनंद स्वतःही घेत असतो आणि इतरांनाही मार. देत असतो. असंच प्रफुल्लित व्हायला पाहिजे माणसाने. आणि हा आपला दर्शन पोरांना बाळ सवय आहे ना. खरोखर तसाच आहे. हे बघा ह्या मुलाने डाय मारली, अगदी उंचावरून मारली. हा 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 थोडीशी मला मिस झाली परंतु मिळाली. मी तुमच्यापर्यंत ती पोहोचू शकलो. ही सूर्यकिरणं बघा कशी कशी आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. ही बघा दुसरी पण मुलाने डाय मारली. किती उत्तम यार. हा 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 काय अनोखं दृश्य. आणि बाळा आपण पुढे. आत्ता बाळा, आलोय बाळा, नानरकरवाडीतल्या दुसऱ्या धबधब्यावर. हा आहे नानरकरवाडीतला दुसरा धबधबा. बघा इथेही दर्शन अगदी आस्वाद घेतोय पाण्याचा अगदी त्या धबधब्याच्या पाण्याचा आस्वाद घेतोय. हा नरेंद्र जाधव व्हिडिओ काढतोय. त्याला 2 दिवसापूर्वीच तो बाय पाय. डेंग्यूमधून उठलेला आहे, त्यामुळे त्याला पाण्यामध्ये जाणं म्हणजे फॉरबिडन रूट आहे. ही त्याची बहीण रुपाली जाधव कशी एका दगडावर उभी आहे बघा. किती आनंद लुटतो. हा भरतनाट्यमची पोच घेतली तिने पोच. बाय शेवाळी आणि आहे, सांभाळ. त्या दगडावर शेवाळा आहे आणि त्याच्यावरून पाय घसरेल त्याचं पण तिला भान नाही आहे. आणि बघा हे जे समोर दिसतंय हे भुयार एक पवित्र स्थान आहे. आणि इथे श्री नानरकरवाडीतल्या परमपूज्य श्री इकडे कर, सत्यवान बाहेर नानरकर महाराजांनी इथे तपश्चर्या केली होती. आणि जेव्हा म्हणून कधी त्यांना संधी मिळेल तेव्हा ते इथे येतात आणि तपश्चर्या करत असतात. असं हे पवित्र स्थान आहे. असं हे पवित्र स्थान पाहण्याचं, त्याचं दर्शन घेण्याची आपल्याला संधी मिळाली. त्या परमेश्वराचे खूप खूप आभार. धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद. बघा आम्ही दोघंजणं अगदी त्या भुयारापर्यंत जाऊन बसलो होतो. त्या भुयारात नाही गेलो कारण थोडाफार चिखल होता तिथे. पावसामुळे पाणी तिथे बसण्यासारखी जागा नव्हती, त्यामुळे आत नाही गेलो. आणि चप्पलही होते आमच्या पायात, काढून जाऊ शकत होतो. परंतु तिथे अशा पवित्र ठिकाणी आपण महाराजांच्या परवानगीशिवाय जाणं आम्हाला योग्य नाही वाटलं, म्हणून आम्ही जाणं टाळलं. मित्रांनो, या दोन्ही ठिकाणी तुम्ही जा, आपल्या फॅमिलीसह जा, मित्रांसह जा आणि आनंद लुटा. खूप खूप मजा येईल, खूप आनंद लुटाल, आठवणी खूप आयुष्यभर. मित्रांनो नमस्कार. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल
आपल्या या व्हिडिओंना नेहमीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद.